मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी घाटावरच्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे। कोकणात मेथीची भाजी बारीक चिरून बनवतात आणि त्यामध्ये खोबरं टाकतात, कारण कोकणात नारळाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे। व घाटावरच्या पद्धतीने थोडा डेटासह पानं तोडून घेतात आणि शेंगदाण्याचा कूट टाकतात। मी आज तुम्हाला बटाटा घालून मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ही भाजी शेंगदाण्याचा कूट घालून सुद्धा करू शकता किंवा मुगाची डाळ घालून सुद्धा करून खाऊ शकता। ह्या भाजीला साहित्य सुद्धा जास्त नाही लागत। मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या व 5 हिरव्या मिरच्या अर्ध्या चिरून घातल्या। लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटा घातला। बटाट्याच्या फोडी मोठ्या करायच्या नाहीत, असे पातळ स्लाइस करायचे, जेणेकरून बटाटे भाजीमध्ये चांगले शिजतात। बटाटे शिजवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं व झाकण लावून 5 मिनिट बटाटे वाफेवर शिजवून घ्यायचे। 5 मिनिट झाकण लावल्यामुळे बटाटे 50 to 60% शिजले जातात। त्यानंतर मेथीची भाजी स्वच्छ धुवून पाणी निसरत ठेवलेली ती त्यामध्ये घालूया। आता मी भाजी चांगली परतवून घेते। माझे व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा। मेथीची भाजी झाकण न लावता शिजवायची। झाकण लावलं की त्या वाफेने मेथीची भाजी कडवट बनते। मेथीची भाजी 1 तास किंवा अर्धा तास पहिली धुवून नाही ठेवायची। आपल्याला जेव्हा करायचे आहे तेव्हा 15 मिनिट अगोदर मेथीची भाजी स्वच्छ धुवायची, पाणी निसरत ठेवायचं। तोपर्यंत भाजीची सर्व तयारी करून घ्यायची आणि नंतर मग भाजी फोडणीला द्यायची। आता मी चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालते। बटाटे शिजवताना मी चिमूटभर बटाट्यामध्ये मीठ घातले होते, त्या प्रमाणात मी भाजीमध्ये मीठ घातलं। चवीनुसार मीठ घातल्यावर भाजी चांगली परतून घेऊया आणि बटाटे स्मॅश होणार नाहीत याची भाजी परतताना काळजी घ्यायची। ऑलमोस्ट आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी चपाती बरोबर न खाता ज्वारी, बाजरी या भाकरी बरोबरच खा, खूप अप्रतिम लागते। अशी भाजी तुम्ही करा, खा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।